विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। देशातील संपूर्ण राज्यातून आलेल्या पारधी आदिवासी समाजाची नामदेवराव भोसले यांनी फसवणूक केली। देशाच्या अनेक कानाकोपऱ्यातून परजातीतील पारधी आदिवासी समाजाची लहान मुले मुली, महिला तसेच पुरुष हजारो किलोमीटरवरून भिगवण येथील मेळाव्यास उपस्थित झाले होते। परंतु पारधी समाजाचे नेते नामदेवराव भोसले यांनी बॅनरवरती जाहीर केल्याप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नरहरी झिरवाळ व इतर मान्यवर यापैकी एकानेही उपस्थिती न दाखवता या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली व कार्यक्रमाच्या शेवटी राज्याचे कृषी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी हजेरी लावली। परंतु राज्यातून आलेल्या पारधी आदिवासी भिल्ल होरा समाज यांची नामदेवराव भोसले यांनी फसवणूक केल्याचे अनेकांनी बोलून दाखवण्यात आले। कार्यक्रमास एकही मंत्री येणार नसल्याने सर्वांनी जाहीर निषेध व्यक्त करत काढता पाय घेतला। महाराष्ट्र प्रतिनिधी दाऊद मुल्ला। जाहीर निषेध नामदेव भोसले आणि बबन गोरमान यांचा जाहीर निषेध। आज इथे भिगवणमध्ये आयोजकांनी इथे भिगवणमध्ये कार्यक्रम घेतला। मोठे मोठे बॅनर छापले। संत्री मंत्री अजित पवार, दत्ता मामा भरले, सुप्रिया सुळे, बावनकुळे येणार आहे म्हणून समस्त आदिवासी पारधी समाजाची नामदेव भोसले आणि बबन गोरमान यांनी जाहीर फसवणूक केलेली आहे। सगळ्या समाजाचा निराशा झालेला आहे। अहो तुमची लायकी नाही ते मंत्री बोलवायची तर कशाला कार्यक्रम घेतलाय? कार्यक्रमावर बहिष्कार टाकून समाज असा या रीतीने असा बाहेर पडला। सोलापूर धाराशिव जिल्ह्यातल्या लोकांना लोक 500 किलोमीटरवर आलेले आहेत। पैसे कोण तुम्ही देणार आहेत काय? तुमची लायकी नाही ते मंत्री बोलवायची, कशाला पारधी समाजाची फसवणूक करताय तुम्ही? कशाला इथं लोकांचा वेळ कशाला वाया घालवला? सगळे काम धंदा रोजी रोटी सोडून लोक इथं आलेले आहेत। बोलवायची कशाला कार्यक्रम घेताय? एक मिनिट इथं बॅनरबाजी केली आहे। इथं खासदार येणार म्हणून तुम्ही कार्यक्रम ठेवताय। एक इथं कुत्रा आलेला नाही आणि अशा रीतीने समाजाने बहिष्कार टाकलेला ना। समाज पूर्ण कार्यक्रम सोडून सर्व कार्यक्रमावर बहिष्कार टाकून समाज ह्या रीतीने बाहेर पडलाय। दाखवा कॅमेरा। हो मॅडम या इकडे। जाहीर निषेध बबन गोरमान आणि नामदेव भोसलेचा जाहीर निषेध। समस्त आदिवासी पारधी समाजाची त्यांनी फसवणूक केलेली आहे। एक मंत्री इथं आलेला नाही। लांब लांब लोक इथं आलेले आहेत। एक सुद्धा इथं मंत्री आलेला नाही। नामदेव भोसलेचा जाहीर निषेध। समाजाने बहिष्कार टाकला याच्याबद्दल सर्वांचा आभार आहे। समाजानो असा अंधविश्वास ठेवू नका असल्या भमट्यांवर। चला विचार करायचं कारण आहे। अहो तुमची लायकी नाही, तुम्हाला कोण कुत्र विचारत नाही। कशाला समाजाची दिशाभूल करताय? कशाला तुम्ही समाजाला फसवताय? मोठे मोठे मंत्री येणार, बावनकुळे येणार, अजित पवार येणार, सुप्रियाताई सुळे येणार। कोण आलाय का इथं? एक तर आलाय का मंत्री संत्री? कशाला तुम्ही समाजाची फसवणूक करताय? लोक सगळे हजार किलोमीटरवर इथं आलेले आहेत। सगळ्या गाड्या सगळ्या गाड्या लागले, काम धंदे सोडून सगळे आज लक्ष्मीचा सण आहे। सण सोडून सगळे लोक इथं पारधी समाज आलाय। तुमची लायकी नाही, तुम्हाला कोण समाजाला विश्वासात घेण्याची तुमची लायकी नाही। समाजाला विश्वासात घेतात। समाजाचा विश्वास झालेला नाही। विश्वास तुमच्यावर त्यांच्यावर विश्वास ठेवल तो त्यांचा निषेध निषेध निषेध। याच्यामधला एक सुद्धा मंत्री इथं आलेला नाही। तुमची लायकी नाही मंत्री बोलवायची, कशाला तुम्ही इथं कार्यक्रम घेताय? निषेध, जाहीर निषेध। मी
अमित काळे, सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष आदिवासी पारधी परिवर्तन परिषद. आज आमचा सोलापूर जिल्ह्यातनं नाही म्हणून 50 ते 55 4 4 व्हीलर गाड्यातनं 500 किलोमीटरवरनं प्रवास करून आलो. नामदेव भोसलेचा नामदेव भोसलेचा नामदेव भोसलेचा इथून पुढचा मेळावा हा सासवड येथे होणार आहे. 2 महिन्यानंतर आपण सासवड येथे जाहीर निषेध केला. नामदेव भोसलेचा जाहीर निषेध इथं पूर्णपणे मी करत आहे. मी जिल्हा परिषद सदस्य श्री समीरा सुलाजी काळे यांचा मुलगा बोलत आहे. इथून पुढचा तुम्हाला मेळावा जर आयोजित करायचा असेल, आयोजकांनी आयोजित करायचा असेल तर सर्व बहुमताने तुम्ही सासवड इथे उपलब्ध राहावे, उपस्थित राहावे. आमच्या समाजामध्ये एज्युकेटेड लोक भरपूर आहेत आणि आम्ही अंगठा बहादर लोकांच्या मागे जाणार नाही. आम्हाला असं शासन पाहिजे, आम्हाला असं शासन पाहिजे की तो आमच्या पाठीशी उभा राहील. असे भुरटे आम्हाला असे नको आहेत, असे समाजाचे दिशाभूल करणारे नेते नको आहेत आम्हाला. बबन गोरवांचा जाहीर निषेध, बबन गोरवांचा जाहीर निषेध, नामदेव भोसलेचा जाहीर निषेध. अहो तुम्हाला तुमची लायकी नाही मंत्री संत्री आणायची, कशाला मोठे मोठे बॅनर छापताय, कशाला पुढाल पण गाजवताय. तुम्हाला कुत्र विचारत नाही, कोण एक मंत्री आला नाही इथं. लांब लांबनं सगळ्या महाराष्ट्रातनं, कर्नाटक मधनं, मध्य प्रदेशातनं लोक आदिवासीची तुम्ही बोलत. तुम्हाला कोण कुत्र विचारत नाही. एक इथं मंत्री आलेला नाही, लोकांना इथं बसायची इथं जागा नाही, पाणी प्यायची सोय नाही. कशाला तुम्ही मेळावा घेता, तुम्हाला कोण कुत्र विचारत नाही. तुम्हाला एक साधा मंत्री इथं आलेला नाही, कशाला तुम्ही कार्यक्रम घेताय, कशाला पारधी समाजाची तुम्ही दिशाभूल करताय. तुमचा जाहीर निषेध आहे. जाहीर निषेध, बबन गोरवांचा जाहीर निषेध, नामदेव भोसलेचा जाहीर निषेध, नामदेव भोसलेचा जाहीर निषेध. चालू झालं. नमस्कार मित्रांनो, मी जॉकी परमेश्वर पवार, जय आदिवासी. मित्रांनो, लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की आपल्या समाज, पारधी समाज आहे, तो समाज ऑलरेडी बावळा गोळा पातळीवर जय आदिवासी. मित्रांनो, लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की मी जॉकी परमेश्वर पवार, प्रोफेशनल मी वायरमन आहे. तर मलिकनाथ मठ भिगवणमध्ये जो काही आज कार्यक्रम होता, काही संघटनेनं आयोजित केलेला होता, त्या कार्यक्रमामध्ये असं राज्यातील सर्व पारधी बांधव आलते, गोरगरीब आलते, सगळे त्यांच्या वगैरे त्यांचे कामं दिले. तर मित्रांनो, माझा आवाज जर तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल तर या भ्रष्ट, आपल्या समाजातील भ्रष्ट लोकांपासून तुम्ही सावध व्हा, सावध राहा आणि आपण स्वतः आपल्या स्वबळावर जगा. आपण आपल्या जीवनातील शिल्पकार आहोत. आपण सुधारायचं आहे. आपण ज्या वेळेला सुधरू त्यावेळेला हे जग पण आपल्याकडे चांगल्या नजरेनं पाहणार आहे आणि ते सुद्धा हळूहळू ते चेंज होईल. आपला संघटनेचा हा माणूस येईल, हा पुढारी येईल, तो आपल्याला सुधरवल. व तुमच्या मनातील हा विषय काढून टाका. जो कोणी येईल संघटनेचा म्हणून, तो पहिल्यांदा त्याचं घर भरतोय, पहिल्यांदा तो सुधारतोय. आपल्या समाजाच्या नावावर तो पैसे खातोय, सगळ्या गोष्टी तो करतोय आणि आपल्या गोरगरिबांना जे आज काय कृत्य घडलेलं आहे त्याच्यावरून तुम्हाला सगळ्यांना कळलेलं आहे. तो मी सांगायची गरज नाही आहे. तुम्ही सुशिक्षित व्हा, संघटनित व्हा आणि तुमचा स्वतःचा लढा करा निर्माण. ह्याच्या कोणी येईल आणि ते मला सुप्रवे लिहित आहे, कोणी तुमचा भ्रम काढून टाका. शासनासंगती बांधणारे हेच असतात, शासनाला लुटून आपल्या नावावर खाणारे हेच असतात आणि आपल्याला काही आपली प्रगती करत नाही आहे, काय करत नाही आहे. तर मित्रांनो, जे काय आज नावं आहेत
नामदेव भोसले, जे काही संघटना आहेत, जे काही कोणी संघटित आहे, बबन गोरमणे वगैरे काय असतील ते, तर हे लोक फक्त आपल्याला लुटून त्यांच्या पोळ्या भाजून खाणारी माणसं आहेत. तुम्ही आणखीन थोडासा विचार करा आणि अशा लोकांना जिथं दिसतील तिथं चपलीनं मारा. कारण हे लोक आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःची गोळी मारून स्वतःचं भागवणारे हे लोक आहेत. तर हे लोक तुमचे नाहीये ना माझे नाहीये आणि माझ्या कुठल्याही समाजाचे नाहीये. हे लोक फक्त पैशाचे आहेत. ह्यांच्यासाठी पैसा आणि फक्त पैसा हा ह्यांचं ध्येय, ह्यांचं कृत्य आहे. मेल्यानंतर ह्यांना आपल्या गरिबाला बसवणे मला राग आलेला आहे. माझ्या पारधी समाजाला कलंकित करणारी आजची दृश्य घडलेली आहेत भिगवण तालुक्यामध्ये, भिगवण गावामध्ये. तर तुम्ही माझा ज्यांच्या कानावर माझा आवाज पोचेल त्या माणसांनी हा व्हिडिओ माझा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि सावध व्हा. अशा भ्रष्ट लोकांपासून सावध व्हा. हे आपले माणसं नाही आहेत, हे स्वतःचे घरं वागवणारे माणसं आहेत. अध्यक्ष बिध्यक्ष कोण नाही, ह्यांना कुठलाही समाज, आणि हेच आपल्याला गांड मारणारे हेच लोक आहेत. हेच जातात पोलीस स्टेशनला, आपल्या विरोधात बोलतात, पोलिसांना फेतावतात आणि नंतर ह्या आपल्याला उचलायला होतात आणि नंतर पोलिसांच्या पोटात घालून आपल्याकडनं पैसे खातात, प्लस पोलिसांकडनं कमिशन खातात आणि आपल्या माणसाला आपण हे गांड मारतात आपली. तुम्हाला हे अजून माहिती नसेल, तुम्ही अजून सुद्धा का नाही चांगल्या पद्धतीने जगा. तुम्ही नवीन अश्मयुगामध्ये जगताय. भूतकाळात जगू नका, भविष्य वर्तमान काळामध्ये जगा आणि शिका आणि संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे माझं ध्येय आहे, तुम्हाला सांगण्याचं काम आहे. तुम्ही मला कमेंटमध्ये जे काय बोलायचं तुम्ही बोलू शकताय. माझा तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ कसा वाटला ते पण मला तुम्ही सांगू शकताय. आणि अशा संघटनेच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये तुम्ही जाऊ नका. आतापर्यंत जे तुम्ही ज्या संघटनेचे बॅनर आतापर्यंत लावलेले आहेत, कुठं भिगवण गावामध्ये किंवा तुम्ही ह्याच्या जिल्ह्यामध्ये किंवा जे सोशल मीडियामध्ये जे ग्रुप बनवलेले आहेत, हे ग्रुप समाजकार्यासाठी नाही, हे त्यांचे घर भागवण्यासाठी हे ग्रुप तयार केलेले आहेत. तर तुम्ही कृपा करून अशा लोकांपासून तुम्ही बळी पडू नका. यांना बळी पडवा, यांना कठोर ते कठोर यांना शिक्षा द्या, हीच माझी विनंती आहे. जय आदिवासी. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.